सगळ्यांना, शुभ सकाळ. कशा आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर अमावस्याच्या दिवशीचाच हा व्लॉग आहे. अमावस्याच्या दिवशी मी शूट केला होता. तर दीप अमावस्या असल्यामुळे ना आज मला बरंच काही करायचं होतं, पण काहीच करता आलं नाही. कशामुळे ते पुढे सांगतेच तुम्हाला. तर सकाळी लवकर उठून आज इतक्या पटकन मी स्वयंपाक करून घेतला, कारण की आम्हाला कुठेतरी जायचं आहे. कुठे जायचं आहे तेही मी तुम्हाला सांगतेच पुढे. आणि आज जास्त काही तामझाम न करता मी फक्त डाळ भात आणि भाजी बनवली होती. तशात तर रात्रीच्या 4-5 पोळ्या पडल्या होत्या, म्हणून पोळ्या काही मी बनवल्या नाही. आणि तसाही डाळ भात बनवलं की पोळी कोणी खातच नाही, डाळ भातच खातात. पण थोडीशी भाजीसुद्धा बनवली. म्हटलं 4-5 पोळ्या आहे तर त्याही खाल्ल्या जातील त्या हिशोबाने. आणि पटकन स्वयंपाक करून घेतला, कारण की आम्हाला 10 वाजताच निघायचं होतं. आणि आज दीप अमावस्या असल्यामुळे इतकं काही विचारून ठेवलं होतं मी की मस्त संध्याकाळी दिव्यांची पूजा वगैरे करेल, आरती करेल. आणि म्हणतात ना, जे आपण विचारून ठेवतो ना ते कधीच होत नाही. माझ्यासोबत तर नेहमीच असं होते, जे मी विचार करून ठेवते ते माझं कधीच होत नाही. आणि तसंच झालं, आजही काहीच झालं नाही माझं. चला मस्त पटपट स्वयंपाक करून घेते. आणि आत्ता आम्हाला लवकर निघायचं सुद्धा आहे. आणि नाही म्हणता कितीही आपण सकाळी लवकर आवरण्याचा प्रयत्न केला तरीही उशीर होतोच. काही ना काही कारणामुळे एक गोष्ट लांबत जाते आणि मग थोडा तर उशीर होतोच. तसंच आम्हालाही 10 वाजता निघायचं होतं, पण 10:30 वाजलेच आम्हाला घरी. आणि बघा, मस्त वालाच्या शेंगाची भाजी बनवली आहे. अगदी साधी आणि सिंपल मी वालाच्या शेंगाची भाजी बनवत असते. आणि सोबत डाळ भात बनवला होता. आता कितीही लवकर आवरण्याचा प्रयत्न केला तर घरातले कामं तर तसेच ठेवून जाता येत नाही. आणि तसंच ठेवून गेलेलं मला आवडतही नाही, म्हणून पटापट किचनही म्हटलं क्लीन करून घेऊया. भांडे तर काय तिकून आल्यावरही आपण घासू शकतो, पण किचन मात्र मी क्लीन केल्याशिवाय मला अजिबात चैनच पडत नाही. त्यामुळे पटकन किचन क्लीन करून घेतलं. आणि जसं स्वयंपाक केला की कुकर जर लावलेला असतो तर त्यातले शिंतोडेही उडत असतात, आणि मग ते तसेच राहू दिलं तर अगदी कोरडे पडून जातात. त्यामुळे म्हटलं आधी किचन करून घेते, भांडे वगैरे राहू दे, ते आल्यावरती घासीन. म्हणून मग पटापट किचन हे आवरून घेतलं. त्यानंतर मग आम्ही निघालो. तर आम्हाला दवाखान्यात जायचं होतं. मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझे गुडघे खूप जास्त दुखत होते, तर त्यासाठीच मला 3 महिन्याचा दवाचा कोर्स दिलेला आहे, तर तोच पूर्ण करायचा होता. तसं तर अजून 1च महिना झालेला आहे, म्हणून मग दवा संपली होती. तर दाखवायला सुद्धा जायचं होतं आणि त्यासाठीच मग पटकन निघायचं होतं, कारण की डॉक्टरही 12 वाजेपर्यंतच राहतो. त्यामुळे मग लवकर निघायचं होतं. आणि नंतर मग दवाखान्यात पोहोचलो. आणि दवाखानाही घरापासून थोडासा दूर आहे, तर अर्धा तास लागतो, म्हणून मग लवकर निघावं लागतं. आणि दवाखान्यामध्ये गर्दी तर असतेच, गेल्याबरोबरच काही नंबर लागत नाही. त्यामुळे मग लवकर जायचं होतं. आणि मग दवाखान्यात गेलो, चेकअप वगैरे केला आणि पुन्हा 1 महिन्याची दवा दिलेली आहे. 3 महिन्याचा कोर्स मला कंटिन्यू करायचं सांगितलं आहे. पण दवा घेतल्याने मला खूप जास्त आराम आहे, नाही तर माझे खूपच गुडघे दुखत होते. खाली जर बसली की उठताही येत नव्हतं, एवढे माझे गुडघे दुखत होते. आणि त्यांनी मला विटॅमिन डीची कमी सांगितली आहे, त्याप्रमाणे मला दवाचा कोर्स दिलेला आहे. आणि भरपूर काय काय खायचं सुद्धा सांगितलं आहे. पण चला जाऊ दे आता. काल जी पार्थिव शिवलिंगची पूजन केली होती ना, मी तुमच्यासोबत व्हिडिओही शेअर केला आहे. तर त्याच्यातले जे 5 फळं आपण चढवतो ना, ते फळं तसेच पडून होते. आणि जोपर्यंत मी कापून देणार नाही तोपर्यंत कोणी याला खाणार सुद्धा नाही. दवाखान्यातून यायलाच आम्हाला खूप जास्त उशीर झाला होता. 2 वाजले होते घरी यायला. मग तिकून आले, जेवण केलं आणि थोडासा आराम केला. आणि मग संध्याकाळी 4 वाजताच मी व्हिडिओ शूट करायला घेतला. तर म्हटलं चला हे सगळे फळं तरी कापून देऊ, म्हणजे सगळे खातील तरी. आणि प्रसाद आहे त्यामुळे फेकताही येणार नाही. आणि फ्रूट आहे त्यामुळे म्हटलं कापून ठेवलं की पटकन सगळे खाऊन घेतील. म्हणून आता मी हे फ्रूट सगळे कापून देत आहे आणि स्वतःही थोडंसं खाऊन घेतला, प्रसाद आहे म्हणून. बघा ना, देवाने जे शरीर आपल्याला घडवून दिलेलं आहे त्यातल्या जरी एखाद्या अंगालाही काही तकलीफ झाली की असं वाटते की पूर्ण शरीरच आपलं काही कामाचं राहिलेलं नाही आहे. एकही अंग आपलं असं नाही जे कामाचं नाही आहे. सगळेच अवयव असे आहेत जे आपल्याला खूप जास्त उपयोगात पडतात रोजच्या कामांमध्ये. आणि पाय म्हणा, हात म्हणा, यांच्याशिवाय तर आपण कल्पनाही करू शकत नाही. आता ज्यांना हात नसतील, पाय नसतील, त्यांची कशी अवस्था होत असेल हे तेव्हाच कळते जेव्हा आपल्याला तकलीफ होते. आणि आता चला, संध्याकाळ झालेली आहे. स्वयंपाक तर थोडासाच करायचा आहे. सकाळचा भात उरलेला होता, तर म्हटलं चला तोच आपण फोडणी देऊन सोया पुलाव बनवूया.
तर सोयाबीनसुद्धा मी उकळूनच फ्रीजमध्ये भरून ठेवलेले आहेत. लवकरच मील प्लॅनिंगचा व्हिडिओ येईल, तुमच्यासोबत शेअर करेन, तर त्यामध्ये समजेल तुम्हाला, कारण की मी त्यामध्येच ते उकळून डब्यात भरून ठेवलेले आहेत ना, तर तेच यूज केले होते. आणि मस्त मग सगळ्या जेवढ्याही भाज्या असतील तेवढ्या भाज्या कट करून आपण जर असा सोया पुलाव बनवला तर आपला उरलेला भातही मस्त खाल्ला जातो आणि एक मस्त टेस्टी रेसिपीसुद्धा बनून जाते. आणि बघा, शेवटी मॅगी मसाला टाकायला अजिबात विसरायचं नाही, कारण की याने खूप छान टेस्ट येते. आपला जर उरलेला भात असतो ना, तर त्याला अशा प्रकारे थोड्याशा जेवढ्या भाज्या असतात तेवढ्या कट करून टाकायच्या. याच्यात फ्राईड राईससुद्धा बनतो. मी एखाद्या दिवशी फ्राईड राईसची रेसिपीसुद्धा शेअर करेन तुमच्यासोबत. आणि बघा, इतका मस्त सोया पुलाव बनवून तयार झालेला आहे. आणि सोबतच एकादशी होती ना, त्या दिवशी मी जास्त साबुदाणा भिजत घातला होता. वडे बनवायचे होते ना मला, त्यामुळे तर त्यासाठी आज मी मस्त साबुदाणा वडेसुद्धा बनवले. सकाळचा भात होता त्यालाच वघारला आणि फक्त 4-5 पोळ्या केल्या होत्या. भाजी होती तर जास्त स्वयंपाक करायचा नव्हता. तर चला मग, आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.